या युद्धामध्ये अमेरिका कुठल्या शस्त्रांनी लढते ते पाहूया. आधुनिक लढाऊ विमानं B-2 बॉम्बर्स, F-18, F-16, F-22, F-10, F-35 यासोबतच टेहळणी तथा आगाऊ सूचना देणारी विमानं EA-18G, पोसॉयडन 8, RC-135 शस्त्रसामग्री वाहतूक विमानं C-17 ग्लोबमास्टर, C-130 टँकर रिफ्युएलर्स. अचूक माहिती देणाऱ्या उपग्रह आधारित विविध यंत्रणा याचा देखील अमेरिका वापर करते. अणुऊर्जा सज्ज विमानवाहू नौका देखील या युद्धामध्ये आहे. ड्रोन क्षेपणास्त्र टिपताच पाडली जाणारी यंत्रणा देखील कार्यान्वित करण्यात आली आहे. याखेरीज अनेक गुप्त शस्त्र सामुग्री देखील वापरण्यात येते अमेरिकेकडून, अशी माहिती समोर येते. दरम्यान इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यामध्ये आता अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांना टार्गेट करायला सुरुवात केल्याचं समोर आलंय. इराणमधलं महत्त्वाचं अणुऊर्जा केंद्र नतांज टार्गेट केल्याचा आरोप इराणचे राजदूत रेझा नजाफींचा त्यांनी केलेला आहे. UN अणुऊर्जा बैठकीत त्यांनी हा आरोप केलेला आहे. रविवारी हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येते. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. तर या घटनेमुळे रेडिएशन लीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असंही कळतंय. इकडे इराण जोरदार हल्ले करत असल्यानं इस्रायलने इराणवरचे हवाई हल्ले वाढवले आहेत. इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडनं